हॅलो स्टुडंट्स, आज आपण शिकणार आहोत मराठी सुलभ भारती इयत्ता कितवी? पाचवी. ह्याच्यामध्ये पहिलं जे आहे आपल्याला काय शिकायचं आहे? पहिलं शिकायचं आहे आपल्याला गाणं, ज्याचं नाव आहे नाच रे मोरा. हे दोघं जण आहेत. हा बघा, ही एक मुलगी आहे, एक मोर आहे. हे दोघं कुठे आहेत? एका वनामध्ये. वन म्हणजे काय? एक जंगल. त्या जंगलामध्ये हे दोघं काय करतायत? गाणं बोलतायत आणि नाचतायत. तर आपण गाणं बोलायचं का सोबत? चला माझ्या मागे बोला. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या बनात, नाच रे मोरा नाच. ढगांशी वारा झुळला रे, ढगांची माळा जुडला रे. काळा काळा कापूस पिंजला रे, काळा काळा कापूस बिंजला रे. आता तुझी पाळी, आता तुझी पाळी, वीज देते टाळी. वीज देते ताळी. फुलं व पिसारा नाच, फुला पिचारा नाच. झरझर धार झरली रे, झरझर धार झरली रे. झाडांची भिजली इरली रे, झाडांची भिजली इरली रे. पावसात नाहू, पावसात नाहू, काहीतरी गाऊ, काहीतरी गाऊ. करून पुकारा नाच, कारून पुकार नाच. थेंब थेंब तळ्यात नाचती रे, थेंब थेंब तळात नाचरी रे. टप टप पानात वाजती रे, तप तप पाण्यात नाचरी रे. पावसाच्या रेघात, पावसाच्या रेघात, खेळ खेळू दोघात. खेळ खेळू दोघात. निळ्या सोंगाळ्यांचा नाच, निळ्या सोंगाळ्याचा नाच. पावसाची झिमझिम थांबली रे, पावसाची झिमझिम थांबली रे. तुझी माझी जोडी जमली रे, तुझी माझी जोडी जमली रे. आभाळात छान छान, आभाळात छान छान, सातरंगी कमान. सतरंगी कमान. कमानी खाली त्या नाच. कमानी खाली त्या नाच. तर मला आता सांगा की तुम्हाला कळलं का आपण काय गाणं बोललोय? हो. कळलेलं आहे. तरी सुद्धा मी तुम्हाला आता काय करणार आहे, ह्याच्याविषयी थोडी नीट माहिती सांगते. हो, आता ही जी कविता आहे ही कोणी लिहिलेली आहे माहिती का आपल्याला? ही आहे कवी ग. माडगुळकर यांनी लिहिलेली. ही कधी पावसाळ्यामध्ये मोर जो आहे, पावसाळ्यात सगळी मोरं काय करतात? नाचत असतात. त्यावेळेस निसर्ग इतका सुंदर दिसत असतो, खूप छान दिसत असतो. त्यावेळेस ही कविता बोलून झालेली आहे. आता पहिलं जे ही जी एवढी लाईन आहे पहिली, ह्याच्याविषयी आपण बोलतो बरोबर. तर ही आंब्याच्या बागेत जे आहे मोराला नाचायला सांगितलं आहे. आकाशात काळे ढग आले आहेत, वारा सुटला आहे आणि वीज काय होते? कडाडत आहे. अशा सुंदर वातावरणात मोराने आपलं काय केलेलं आहे? रंगीत पिसारा फुलवून आनंदाने नाचत आहे. ठीक आहे. तर कळलं आता काय झालं? ह्याचं म्हणणं काय होतं? ह्याचं म्हणजे जे आनंदाने ते काय करतायत? ढग वगैरे सुटलेत, वीज वगैरे कडकडते, त्याच्यामध्ये नाचत आहेत. आता आपण हा दुसरा कडवा घेतोय. ह्याला काय म्हणतात? हे जे एवढी लाईन असते ह्याला काय म्हणतात? कडवं. मुसळधार पाऊस पडत आहे. काय होतंय? मुसळधार पाऊस पडत आहे. झाडं भिजलेली आहेत. कवी काय बोलतो? पावसात आंघोळी करूया, गाणी गाऊया आणि आनंदाने काय करूया? नाचूया. असं कोण म्हणतोय? कवी गदी माडगुळकर. आता आपण काय करतोय? कडवं तिसरं घेतोय. काय करतोय आपण? थेंब थेंब तळ्यात नाचती रे, टप टप पाण्यात वाजती रे. म्हणजे पावसाचे थेंब जे आहेत तळ्यात आणि पानांवर पडून काय होतंय? सुंदरसा आवाज येत आहे. आणि कवी मोराला काय बोलतोय? आपण दोघे मिळून पावसात खेळूया आणि काय करूया? नाचूया. आता कडवं नंबर 4. हे इथे लिहिलेलं असतं, कडवं नंबर 3, 4. आता हे काय झालंय? पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी आणि माझी जोडी जमली रे.
म्हणजे कवी काय म्हणतोय, कवी गदी माडगुळकर काय म्हणत आहेत, पाऊस थांबला आहे, आकाशात 7 रंगांचे सुंदर इंद्रधनुष्य दिसत आहे आणि त्या इंद्रधनुष्याखाली काय आहे, मोर आणि कवी आनंदाने नाचत आहे. मग आता ह्या सगळ्याचा संदेश काय आहे, कवीला काय म्हणायचे, कवीला असं म्हणायचं आहे, संपली कविता संपली. आता ह्या कवितेचं म्हणणं काय आहे, कशासाठी त्यांनी ती कविता सांगितली आपल्याला, हे जे आपले कवी आहे त्यांनी ही कविता का सांगितलेली आहे, त्यांना असं म्हणायचं आहे, पावसाळ्यातील सुंदर निसर्ग, मोराचे मनमोहक नृत्य आणि निसर्गाचा आनंद घ्यावा, असं कोण म्हणत आहेत, कवी माडगुळकर म्हणत आहेत. ही झाली आपली कविता पूर्ण. पूर्ण. नाच रे मोरा नाच.